नमस्कार प्रेक्षक हो. आज आपण परत भेटत आहोत एक नवी विषय घेऊन. संगम युग, वरदानी युग. समय, काळ, वेळ, घडी असे अनेक शब्द या समयाला दिलेले आहेत आणि या समयाचं आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. हे एक वैश्विक सत्य आहे. ही एक नैसर्गिक क्रिया आहे की समय हा सतत चालत असतो. यामध्ये अनेक कालचक्र हे चालत असतात आणि अनेक मोठे घटनाक्रमही यामध्येच येत असतात. या समयाला थांबण्याची मुभा नाही आणि याचा अंतही नाही आहे. आपण सगळे या समयाशी विविध रूपाने, विविध नात्यांनी आणि अनेक भावभावनांनी बांधलेलो आहोत. आणि म्हणूनच जेव्हा समयाचा एवढा मोठा काळ जातो आपल्या आयुष्यातून, तेव्हा आपण अनेक गोष्टींमध्ये बदलाव होताना बघत असतो. जसं आपण महाभारत धारावाहिक बघितलं आणि त्यामध्ये होतं की मैं समय हूँ. समय या नाताने आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनातलं महाभारत बघितलं तर ते सहज जातं. म्हणून समयाकडे बघणं, त्याच्यापासून अनेक गोष्टी शिकणं आपल्याला गरजेचे आहे. हा समय जसा अविनाशी आहे तसाच या समयामध्ये चालणारी प्रत्येक आत्माही तशीच अमर, अजर, अविनाशी आहे. समयामध्ये बदल होतात, अनेक कल्प येतात आणि त्याच्याशिवाय अनेक युग पण येतात. आपण बघतो की सतयुगापासून जेव्हा समयाच्या फेऱ्यात सतयुग येतो तेव्हा जे सुखी जीवन आहे, आपलं खुशीनी भरलेलं, आनंदाने भरलेलं जे जीवन आहे, निरोगी जीवन आहे, ते बदलून जातं आणि कलियुग येऊन जातो. दुःखद जीवन, अनेक क्लेश, कलह सुरू होतात आणि आपण सगळेजण या आजारांच्या अधीन होतो. समय अर्थात एक कल्प संपतो आणि त्याच्यानंतर दुसरा कल्प सुरू होतो. या कल्पाच्या मध्ये काय काय होतं हे आज आपण समजून घेऊया. यासाठीच आपल्यासोबत आज आहेत ब्रह्मकुमारी सेंटरच्या वैशाली बहन, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे BA BEd आणि शिवाय त्यांनी MSc इन स्पिरिच्युअल काउन्सिलिंगमध्ये केलं आहे. 12 वर्षापासून त्या राजयोगाचा अभ्यास करत आहेत आणि विविध योगाच्या प्रयोगांमध्ये त्यांनी त्यांचं लक्ष जास्त केंद्रित केलेलं आहे. त्यांचा विशेष अभ्यासही जो या धरेवर हे सगळं नाटक चालतं आहे याच्याकडे एक चौकसपणे बघण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट जास्त आहे. तर आपण वैशालीताईंचं स्वागत करूया. की तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण या सगळ्या कालचक्राविषयीची काय काय नेमकं घडतं कसं याविषयी माहिती करून घेऊया. वैशालीताई, पहिला प्रश्न जो तुम्हाला हाच आहे की कसं या समयाचं खेळ या धरेवर चालतं, कशा प्रकारे याच्यामध्ये युग येतात, याविषयी आम्हाला थोडी माहिती द्याल तुम्ही? जसं आपण पहिलेपासून जे म्हणालात की समयचक्र हे गतिमान आहे, याला कोणी रोखू शकत नाही. मग या चक्राचा कालावधी किती, ड्युरेशन किती, याच्याविषयी मलाही खूप प्रश्न होते आधी. जेव्हा मी ब्रह्मकुमारी सेंटर जॉईन केलं तेव्हा हे मला अगदी ॲक्युरेट इथे कळालं. तर हे 5000 वर्षाचं एक चक्र, कालचक्र आहे. हे एक कल्प म्हणतो आपण त्याला. तर कल्पामध्ये जसं आपण स्वस्तिका काढतो त्याचे आपण सेम 4 भाग करतो, तसंच ह्या कालचक्राचे 4 भाग आहेत. जसं जनरली सगळ्यांना माहितीच आहे की सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग हे 4 भाग आपल्याला माहिती आहे. पहिला एक भाग 5000 वर्ष जर आपण डिवाइड केले 4 भागात तर एक युग होतं 1250 वर्षाचं. तर मग पहिलं जे युग आहे ते 1250 वर्षाचं सतयुग आहे. सतयुगानंतर परत 1250 वर्षाचं दुसरं युग सुरू होतं, ते त्रेतायुग आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणचं राज्य, त्रेतामध्ये राम सीतेचं राज्य, हे दोघं मिळून स्वर्ग आहे धरेवर, सतयुग आणि त्रेता. पहिला सतोप्रधान स्वर्ग सतयुग आणि नंतर आहे सेमी स्वर्ग त्रेतायुग. आणि हे 2 युग झाल्यानंतर पुन्हा चक्र, कालचक्र गतिमान आहे. पुढच्या युगात प्रवेश करतो आपण द्वापार युगामध्ये.
तेही आहे 1250 वर्षाचं. तर इथून हा भक्तीचा पाठ सुरू होतो. द्वापार युग जे आहे ते भक्तीचं युग स्टार्ट होतं आणि नंतर जे शेवटचं युग येतं कलियुग 1250 वर्षाचं. तर कलियुगात आपण आता कोणालाही विचारलं कोणतं युग चालू आहे तर सहज सगळे म्हणतात की घोर कलियुग या धरेवर आहे. मग पुढे काय येणार हे विचारलं तर तेही सगळ्यांना माहिती आहे. सतयुग येणार आता हे माहिती आहे. पण मग हे सतयुग हे ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी एक परमात्म्याने एक संगम युगाची निर्मिती केली आहे. ते आहे 100 वर्षाचं. संगम युगाचं अनन्यसाधारण महत्व आहे. याला वरदानी युग का म्हटलं आहे तर ह्या युगामध्ये प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे कलियुगात जे सगळे त्याला बोलवताय तू ये धरावर आम्हाला पावन बनव. आपण जे म्हणतो की नाही सगळे भजन आरत्या पतित पावन आ जाओ असं सगळ्या याच्यात म्हटलेलं आहे की तू आम्हाला घेऊन चल या धरेवरनं. सगळे कलियुगात सगळे त्रस्त झाले एकमेकाला दुःख देणे. आपण बघतो पापाचा स्वैराचार तमोप्रधानता आली आहे. सगळे दुःख वाढताय. मग सगळे त्याला बोलवत आणि वाट बघताय की परमात्म्याचा असं प्रत्येक युगात अवतार होतो असं त्यांना एक कन्सेप्ट आहे. तर त्याला बोलवतात. आता कलियुगी कल्की येईल दशावतार बाकी आहे म्हणून सगळे त्याला बोलवताय तू ये तू ये. तो पण मग हे त्यांना माहिती नाही की त्याचा येण्याचा काळ कोणता. तर हा संगम युग हे जे परमात्म्याचा ॲक्युरेट टाइम आहे धरेवर यायचा तर परमात्म्याचं अवतरण ह्या संगम युगात झालेलं आहे. आणि त्याने इथे प्रत्यक्षता परमात्म्याची झालेली आहे. म्हणून या युगाला वरदानी युग आणि अतिशय महत्वाचं युग सृष्टीचक्रामध्ये. त्याच्यासाठी हे संगम युगाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जे बघतो की पुरुषोत्तम मासला भक्ती मार्गात महत्व आहे. अधिक मास मग हा कोणता पुरुषोत्तम बनण्याचं युग. नरसे नारायण नारीसे श्रीलक्ष्मी आपण कसं काय बनू शकतो हे प्रत्यक्ष सांगण्यासाठी परमात्म्याचं अवतरण या युगात येतं. म्हणून हे संगम युग अतिशय महत्वाचं युग आहे. आणि म्हणजे चारही युग संपतातच एक प्रकारे. बरोबर. आपण जेव्हा बऱ्याच जण असं म्हणतात की अजून तर कलियुगाचा बराच काळ बाकी आहे. पण जेव्हा ईश्वराचं अवतरण झालं आहे असं म्हणता तुम्ही म्हणजे हा खरंच वरदानी समय म्हणायला हवा आहे. हो आपण म्हणजे इतकं तो आपल्याला देण्यासाठी आलाय घेऊन जाण्यासाठी आलाय. म्हणजे कलियुगाचा शेवट आणि सतयुगाची सुरुवात याच्यामधली ही संधी काल आहे हा. म्हणजे सृष्टीचा ब्रह्ममुहूर्त. हे सृष्टीचं ब्रह्ममुहूर्ताचा टाइम आहे हा. म्हणजे केव्हा आपण सतयुगात ट्रान्सफर होऊ त्याच्या आधी मग सतयुगात जाण्यासाठी आपण कसं असले पाहिजे आत्मा संस्कारांनी युक्त बनवण्यासाठी आणि त्या क्वालिटीचे आत्म्यांना ट्रेनिंग देण्यासाठी म्हणजे एक तो आपल्याला तयार करण्यासाठी आलेला आहे. आणि जे आपण प्राप्ती त्याच्याकडून करून घ्यायची ती करू शकतो. पण मग हे 4 युग आले. आता तुम्ही जसं सांगता की 5000 वर्षांचं एक आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 भाग केले गेले. मग हे युग कुठल्या आधारावर ठरले की काय नेमकं आहे याच्यामध्ये बदल की एक तर जीवनामध्ये आपल्या बदल होत असेल तर याचे काहीतरी तर आधार राहत असेल की आपण नावं दिले त्याला. बरोबर. सतयुग नाव दिलं. सतयुग जे आहे संगमवर जो पुरुषार्थ केला परमात्म्यासोबत आपण त्याने जे शिकवलं आपल्याला तर त्याच्या आधारावर भक्तीचं फळ ज्ञान आहे. मग ते प्रारब्धाचं युग आहे. सतयुग जे युग आहे सतयुग आणि त्रेता आपण जे श्रेष्ठ कर्म केले संगम युगात विश्व कल्याणासाठी जे प्रार्थना केली जे श्रेष्ठ कर्म केले त्याचं फळ सतयुग आणि त्रेता आहे. ज्ञान मार्गात आत्मा संपूर्ण स्थितीमध्ये आहे. सर्व गुणांनी पूर्ण सर्व शक्तींनी संपूर्ण आहे. मग सगळं कलांनी ती संपूर्ण आहे सतयुगामध्ये. मग हे सतयुग आणि स्वर्गामध्ये काही पुरुषार्थ करायची आवश्यकता नाही कारण आपण परमात्म्यासोबत जी प्राप्ती केली आहे त्याचं फळ या युगात आहे. ती संपन्न सृष्टी आहे सतयुग आणि त्रेता. तिथे काही कमी नाही या धरेवर. स्वर्ग म्हटला म्हणजे त्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या. स्वर्ग पुढे म्हणजे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. सर्वश्रेष्ठ काळ हा धरेवरचा सतयुग आणि त्रेता आहे. आत्मा सतोप्रधान सृष्टी सतोप्रधान वास्तत्व सतोप्रधान आणि सगळे एका डिग्रीवर आहेत. एका लेवलने सगळे आत्मे एकदम संपूर्ण संतुष्ट संपूर्ण स्थितीमध्ये आहे. अर्थात म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरच हा सतयुग राहील. हो संपूर्ण पृथ्वीवर. आणि त्याच्यामध्ये मग आता या सगळ्या देशांमध्ये राहील का असं ते
नाही, ही कहाणी जी आहे संगम युगाची, ही भारताची आहे. पतन आणि उत्थान. अच्छा. संगम युगात भारताचा जो, कारण भारतात परमात्माचं अवतरण आहे, तर मग भारताच्या भूमीवर परमात्म्याचं अवतरणच याच्यासाठी झालं की भारताला पुन्हा त्याला संपन्न बनवायचंय. आपण म्हणूनच तो गीत पण म्हणतो गीतेत ना, हा श्लोक आहे, गीतेत, यदा यदा हि हि धर्मस्य धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत. भारतामध्ये जेव्हा संपूर्ण धर्मांची ग्लानी ग्लानी जेव्हा होते, झाली, हे आपण गीतेमध्ये ऐकतो. आणि 5 विकारांचा म्हणजे रावण राज्य संपूर्ण घनघोर अंधेरा रात्रीचा हा प्रवास जेव्हा आला, पूर्ण झाला, म्हणजे काळोख पूर्ण पसरला, तेव्हा ती एक प्रकाशाची किरण परमात्मा जो आहे त्याचे अवतरण भारतात होते. पुन्हा तो भारताला स्वर्ग बनवेल या धरेवर. त्याच्यासाठीच त्याचं अवतरण ह्या संगम युगात झालंय. म्हणूनच मग म्हणजे पहिले संगम युगात ज्ञान मिळेल, याच्यावर सतयुग आणि त्रेता हे दोन्ही युग राहते. आणि त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये भक्ती सुरू होते. आणि भक्ती संपता संपता करता करता जेव्हा संगम युग येईल, तेव्हा मग अजून काही गोष्टी घडामोडी होतील ना त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस हे सगळं म्हणजे कलियुगामध्ये ईश्वराला समजणे, ईश्वराचं ज्ञान करून घेणे, यासाठी पण ती तपस्येचा समय राहते असेल ना. हे सगळं सोडून हे बदलणं, म्हणजे तो एक काळ महत्वाचा राहत असेल. हे बदलण्यासाठीच परमात्म्याचं अवतरण आहे. कलियुगाच्या अंतिम समयी सगळे, जसं आपण सतयुगा म्हणतो की आत्मा संपूर्ण स्थितीत होती, तसे कलियुगात आत्मा संपूर्ण खालच्या स्थितीला गेली आहे. त्याच्यात शक्ती राहिली नाही. मग ही शक्ती भरण्याचं काम परमात्मा करतो. त्याच्यासाठी त्याचं अवतरण. म्हणून गीतेत पण म्हटलंय, मन मना भव, की मन माझ्यात लावा. जप तप यज्ञाने मी प्राप्त होत नाही, तर मन माझ्यात लावा. हा सर्वश्रेष्ठ काळ मी तुमच्यासाठीच आलोय. संपूर्ण शक्ती माझ्याशी योग लावा, संपूर्ण शक्ती प्राप्त करा. जी पतित झालेली आत्मा आहे तिला पावन करा. जसं आपण एकाग्र करून जेव्हा त्याच्याशी योग लावू मनाला, तर मनातल्या जन्मोजन्मीची जी आपली अवस्था आहे, पतित झालेले आपण पाप कर्म जे केले ते नष्ट होतील. आत्मा पावन होईल, शुद्ध होईल, तेव्हाच ती सतयुग मध्ये जाण्याच्या योग्य राहील. म्हणून हा काळ महत्वाचा आहे. आपण एक प्रत्येक जन्माचे संस्कार, जे जे काही चुकीचे काम केले ते संस्कार घेऊन आज इथपर्यंत आलो आहे. की आपल्या सगळ्यांनाच जाणवतंय की आपल्या मनोची दशा कशी होऊन जाते असेल. आणि तशा समयी ईश्वर प्रत्यक्ष येतो. आणि जसं ईश्वराबद्दल वर्णन आहे की तो ज्ञानाचा सागर आहे, तसं तो आपल्याला सगळं ज्ञान देतो ना. परमात्माने येऊन हे सत्यम शिवम सुंदरम त्याला म्हटलंय. निराकार आहे ना तो. सृष्टी चक्राच्या बाहेर परमात्मा आहे, तेव्हाच तर तो सृष्टीत आपण चक्रात फसलेलो आहे सगळे. आपल्याला बाहेर कोण काढणार? आणि तो ज्ञानाचा सागर आहे, वेगळाच. मग त्याच्या 7 गुणांनी एव्हर प्युअर सोल आहे, ती सुप्रीम सोल म्हणतो त्याला आपण. 7 गुण आत्म्याचे जे आपण नष्ट झाले ते पूर्ण भरण्यासाठी म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. तो सत्य ज्ञान देतो परमात्मा धरावर येऊन, की तुम्ही एक आत्मा आहे आणि मी परमपिता परमात्मा तुमचा पिता आहे. तुम्ही माझ्याशी योग लावा आणि माझ्या ज्या शक्ती आहे त्या तुम्ही प्राप्त करा. म्हणजे जसं सत्य ज्ञान, सृष्टीचक्राचा काळ किती आहे, हे कोणतं युग चालू आहे, आता घरी जाण्याची वेळ आहे, हे सगळं ज्ञान तो देतो. की तुम्ही शरीर नसून एक आत्मा आहे. जसं आपण महाभारतात बघतो, अर्जुनाला कृष्णाने ज्ञान दिलं. हे आपण पिक्चरही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं. मग फक्त एकच अर्जुन होता का? तर हे अर्जुन त्याने सगळ्या आत्म्यांसाठी म्हटलंय की हे तुम्ही माझं जे विराट रूपचं दर्शन म्हणजे हेच आहे. सृष्टीचं आदी मध्य अंताचं ज्ञान, संपूर्ण सृष्टीचं ज्ञान, समयचं ज्ञान तो देतो आपल्याला. माझ्याशी योग लावा आणि संपूर्ण बना, म्हणजे ज्ञानाने संपूर्ण बना. सत्य ज्ञान कोण देऊ शकेल? तो सत्य आहे, जो प्युअर आहे, एव्हर प्युअर, तोच देऊ शकतो. कोणी मनुष्य मात्र, गुरु, संन्यासी हे ज्ञान देऊ शकत नाही. कारण सगळे चक्रात आहे ना. जन्मजन्मीचा हा फेरा आपण म्हणतो, 84 जन्माचं चक्र पूर्ण झाल्यानंतर तर आपल्याला बाहेर काढणारा तो एकच आहे, निराकार. मग त्याने हे पहिलं ज्ञान हे दिलं आल्यानंतर, की तुम्ही एक आत्मा असून परमपिता परमात्मा शिवाची तुम्ही संतान आहे. तो निराकार आहे. मग त्याचं पहिले वाक्यच ते उच्चारण झाले या धरावर, निजानंद रूपम शिवोहम शिवोहम, प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम.
म्हणजे मी प्रकाश स्वरूप असून तुम्ही सगळे आत्मे माझी संतान आहे. माझ्याशी योग लावा, ज्ञानाचा सागर आहे, सत्य ज्ञान घ्या, पवित्रता, सुख, शांती हे सगळे गुण नष्ट झाले ना आत्म्यातले. तो सागर आहे, पवित्रतेचा सागर आहे, गुणांचा, शक्तीचा सागर आहे. हे संपूर्ण शक्ती आपण त्याच्याकडून पुन्हा प्राप्त करू शकतो आणि आत्मा पुन्हा सत्वप्रधान होईल, पुन्हा संपूर्ण होऊन ह्या धरेवर स्वर्ग येईल. तेच आपण प्रत्येक धर्मामध्ये बघतो आहे. तर धर्माचे काही जे तत्व बघितले तर त्यांनी पण हेच सांगितलंय की गॉड इज लाईट सांगितलं आहे, अल्लाह एक नूर है, असंच सांगितलं आहे. बरोबर. आणि तो सत्य आहे, तो ट्रूथ, सत्य गॉड इज आहे. ट्रूथ हे सांगितलं आहे. ते सत्य म्हणजे तो येणारा तर निश्चित एकच कोणीतरी असेल एकच येणार आहे. आणि तो कुठल्या तरी एका वेळेसच येईल. कारण की आज तर साऱ्या जगाची स्थिती अशी झालेली आहे की ही अराजकता सगळीकडे इतकी वाढलेली आहे. तर अशा वेळेस वाटतं सगळेच आठवण काढत आहे. तर खरंच वाटतं की हा संगम युग म्हणजेच त्याच्या अवतरणाचा समय आहे. हो, माउंट आबूला अरावती पर्वतावर परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे. सगळे वाट बघताय, पण तो गेल्या 1936 पासून परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे आणि तो सत्य ज्ञान देतो आहे. गुण, शक्ती, त्याने त्याचे अफूट भंडार जे खजाना पूर्ण सगळ्या आत्म्यांसाठी खुला ठेवला आहे. तुम्ही या आणि तुमचा हक्क घ्या. तो पिता आहे ना आपला. सगळ्यांना हे गुण, शक्ती तो द्यायला आलाय, सक्षम बनवायला तो आलेला आहे. तर ते इतक्या वर्षापासून हे सतयुगाच्या स्थापनेचं कार्य तिथं चालू आहे. त्याच्यासाठीच हे संगम युग आहे. म्हणजे आपण जे आज दुनियेत बघतो, स्थापना, पालना आणि विनाश हे 3 कर्तव्य परमात्म्याचे आहे. तर एकीकडे विनाशाचंही कार्य चालू आहे. आपण बघतो होतंच. सृष्टी पण प्रकृती पण तमोप्रधान विनाशासाठी तयार आहे. नंतर आपण सायन्स प्रगती म्हणतो. सायन्स पण आपल्याला विनाशाकडे घेऊन चालले. आपण बघतो आता युद्धाच्या स्थिती, सगळ्या जगात काय अराजकता चालली आहे. म्हणजे विनाशाचं कार्यही संपूर्णतेकडे तेवढंच चाललं आहे, जोरात चालू आहे. आणि परमात्म्याचं कार्य काय आहे? तो सृजन, तो क्रिएटर आहे ना, तो नवीन सृष्टीचं सृजन करायला, स्थापना करायला ह्या धरावर आलेला आहे. आणि 1936 पासून निरंतर गीता ज्ञान तो आपल्याला ऐकवतो आहे आणि तयार करतोय तो आपल्याला सतयुगमध्ये जाण्यासाठी, घरी जाण्यासाठी. आपण त्याला बोलवलं ना, महाकाल आहे, पावन बनवा, पतित मधून पावन बनवा, तिमिरातून तेजाकडे प्रभूंनी आमच्या जीवन. आपण म्हणतो महा अंधार आहे कलियुगाचा, यातनं तो आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाणार, कारण तो प्रकाश स्वरूप आहे. मग परमधाम, पार ब्रह्म, परमेश्वर त्याचं स्थान आहे. तिथपर्यंत तर आपण जाऊ शकत नाही. म्हणून मग त्याने काय केलं, ह्या संगम युगात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सूक्ष्म देवतांची तो क्रिएटर आहे, यांची रचना केली आणि त्यांच्याद्वारे म्हणजे हे कार्य चालू आहे स्थापनेचं. आणि ब्रह्मातनमध्ये त्याने प्रवेश केला आहे. मग ब्रह्मा कोण, तर सगळे त्याला देवताच्या स्वरूपात बघतात की ब्रह्मा म्हणजे स्वर्गात आहे. पण मग तो स्वर्गात ब्रह्मा नवीन सृष्टी संकल्पाने रचेल कस काय? त्याला ह्या सृष्टीवर यावं लागेल. ह्या पतित दुनियेत, परमात्म्याच्या गीतेत महावाक्य आहे की ह्या पतित दुनियेत साधारण तनमध्ये मी म्हणजे साधारण शरीरात मी प्रवेश करून हे कार्य मी करणार आहे. तर मग ज्याने 84 जन्माचं चक्र पूर्ण केलं असा जो ब्रह्मा आहे, ते आधी त्यांचं नाव दादा लेखराज होतं, त्यांच्या शरीरात परमात्म्याने प्रवेश करून हे गीता ज्ञान दिलं. म्हणजे त्याला आधार पाहिजे ना शरीराचा ज्ञान देण्यासाठी. तो निराकार आहे, तो ज्ञान कसं देईल किंवा बोलेल कसं काय सगळ्या आत्म्यांशी? तर मग ह्यात मुखाचा आधार त्याने घेतला ब्रह्माच्या, आणि त्याद्वारे हे कार्य निरंतर चालू आहे. परमात्म्याचं ज्ञान, गीता ज्ञान ऐकण्याचं किंवा हे आत्म्यांना शक्ती गुणाने तयार करण्याचं, सतयुगचे जे स्वर्गात येणारे जे आत्मे आहे, ही प्रिपरेशन, ही जी तयारी आहे ती चालू आहे, निरंतर चालू आहे तिथे. ब्रह्मातन, जसं आपण भक्तीत पण बघतो बघा की शिवाच्या पिंडीवर मुखवटा ठेवला जातो, तो तर निराकार आहे. मग त्याला मनुष्याचा मुखवटा का घातलाय, हे मला भक्तीत आधी खूप प्रश्न पडायचा. तर हे तो निराकार परमात्मा आहे, तो मग तो असं का ठेवताय त्याच्यावर, परत त्याला शरीररूपी आकार का देताय? तर मग तो निराकार आहे, तर त्याने शरीररूपी रथ धारण करून या सृष्टीचं सृजन केलं. हे याचं यादगार आहे. ते आपण सोन्याचे, चांदीचे मुखवटे, तसंच नागाचं पण आपण त्याच्या भोवती ठेवतो. तर म्हणजे ह्या सर्पाचं जे निशाणी आहे, ती 5 विकार म्हणजे काय, विष समान झाले सगळे, मन सगळ्यांचे कलुषित आहे ना, दुःखदायी झाले. तर ह्या सगळ्या विकारांचा
विकारांवर विजय प्राप्त करून देणारा तो परमात्मा. हम्म. मनुष्याला देवता बनवणारा तो परमात्मा शिव निराकार. म्हणजे हे देवी देवता नरसे नारायण हे बनवणारा कोण? देवो के देव महादेव आपण असंही म्हणतो. तर ती एकच शक्ती आहे की जी आपल्याला या घोर कलियुगातून संगम मध्ये घेऊन आली आणि इथून ती आपल्याला संपूर्ण तसे तयार करून घरी घेऊन जाईल. आधी तर आपण म्हणतो ना घरी घेऊन जाईल, मग घर कुठे आहे याची पण माहिती त्याने दिली. घरी म्हणजे परब्रह्म परमेश्वर परमधाम. आपण ज्याला आत्मा कुठे गेली तर आपण म्हणतो ना शांतीधाम, शांतीमध्ये गेली तर तिथे तो मुक्तिधाम. मुक्तिधाम निर्वाण धाम हे नावं आपण ऐकतो. मग तिथे तोच एक आहे सगळ्यांना घेऊन जाणारा, हम्म. सगळ्यांना ह्या चक्रातनं सोडवणारा. तर तो आलेला आहे. हम्म. तर हे खूप मोठं संगमचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे इतक्या वर्षापासून. आता फार कमी काळ राहिला आहे. म्हणजे 10 वर्ष हे आपण जर बघितलं तर ही सगळ्या आत्म्यांना हे कळावं की जे शोधतायत त्याला परमात्म्याला देवाला भेटण्यासाठी अतुर आहे. हम्म. किती प्रयत्न चालले सगळ्यांचे ना. संगमवर जाऊन आपण स्नान करतो, पण हे संगम युगाचं यादगार संगमावर केलेलं आहे ते. हम्म. हम्म. जो कुंभमेळाही आता जसं होतो आहे असं म्हटलं जातं की त्या त्रिवेणी संगमावर गेलं, तिन्ही नद्यांच्या संगमावर गेलं आणि तिथे स्नान केलं तर आपण पावन होणार. आणि म्हणूनच याचंही प्रयोजन आपल्या भारतामध्ये अतिशय त्याला महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा संगम युग हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे वारंवार हा शब्द येतो की किती महत्त्वाचा आहे. खूप महत्वाचा. की यावेळेस प्रत्यक्ष परमेश्वर अवतरित होतो एका तनाचा आधार घेऊन, एका देहाचा आधार घेऊन आणि प्रत्यक्ष आपल्याशी तो संबंध स्थापन करतो आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतो आहे. म्हणूनच या संगम युगाला निश्चितच महत्त्व आहे, कारण की याच्या आधारेच आपले पुढचे युग हे घडणार आहे, प्रत्येकाच्या जीवनातलेच आहे ना. म्हणजे हे 84 जन्माचं आपलं प्रारब्ध आपण बनवतोय. तो आता नुसतं ज्ञानच देत नाहीये, तर 84 पूर्ण चक्राचं तुम्ही काय बनणार हे तुमच्या हातात आहे. त्याने भाग्याची रेखा आपल्याला दिली की तुम्ही लिहा तुमचं भाग्य. तुम्हाला काय बनायचंय तुम्ही बनवू शकता, कारण परमात्मा सोबत आहे आपल्या प्रत्यक्ष. आणि कुंभमध्ये आपण बाह्य स्थितीने सगळ्या पूजा पाठ करतोय. कुंभमेळा जो आहे ते पण अविरत ह्या संतांनी पण खूप तपस्या केली, सगळ्यांनी केली. साधू संत आपण बघतोय आज, ती पण काही तपस्या कमी नाहीये, पण डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्शन त्यांचं नाही झालेलं, जुळलेले नाहीये. ते पण शोधतात त्याला. तिथे अमृत सांडलं. अमृत म्हणजे कोणतं त्या संगमावर? हे ज्ञान अमृत. परमात्म्याच्या मुखाने जे महावाक्य निघतील ते अमृता समान नाही का? मग हे ज्ञान अमृत तो देतोय आपल्याला. पाण्यात जाऊन जर आपण पवित्र झालो असतो किंवा मुक्ती मिळाली असती तर गंगेच्या काठावर किंवा हरिद्वारला राहणारे लोक तर कधीच मुक्त झाले असते. म्हणजे मग सगळ्यात मोठं पवित्र स्थान तर जिथे ब्रह्माकुमारीचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे माउंट आबूला. आता काही वर्षातच लोकांना हे प्रत्यक्ष होईल की खरा तीर्थ कोणता आहे की जिथे परमात्मा अवतरण आहे. त्याला मधुबन म्हटलं जातं. मधुबन में मुरली बाजे असं जे गीत आहे, तिथे परमात्म्याची ही ज्ञान मुरली रोज वाजवली जाते, सांगितली. आणि तसे बघता मग भारतामधले किंवा जगभरातले जे जे काही ब्रह्माकुमारीचे सेंटर्स आहे ते पण त्या ठिकाणचं सर्वात पवित्र स्थान झालं म्हणावं. त्या गावाचं ते शिवाचं स्थान म्हणू शकतो आपण त्याला, कारण निराकाराचं ज्ञान जिथे दिलं जातं ते शिवालयच आहे. आणि सतयुगलाही दुसरं नाव काय आहे? शिवालयच आहे. शिवाने बनवलेलं आलय कसं असेल विचार करू शकतो आपण, किती सुंदर असेल. स्वर्ग म्हटलं तरी तोंडात पाणी येतं की नाही, की स्वर्गात जायला कोणाला नको आहे, सगळे तयार होतील. आज आपण बघतो हे की भक्तीचाही तेवढाच जोर आहे ना. आणि म्हणजे सगळ्यांना जेव्हा सांगायचा प्रयत्न होतो की शिव हा एकच आहे, तो महादेव आहे, तो सर्वात पवित्र आत्मा परम आत्मा आहे असं म्हटलं जातं. आणि पण त्यावेळेस जे आपण आज पूजा अर्चा भक्ती अनेक कीर्तन गायन आरती या सगळ्या याच्यामध्ये जे आतापर्यंत करत आलो आहे ते सोडून काही लोकांना हे करावंसं लवकर वाटत नाही. तर भक्तीचाही त्या द्वापार युगापासून तुम्ही जेव्हा सांगता आहे की द्वापार युगापासून भक्ती सुरू झाली, मग ही कशी झाली सुरू भक्ती?
2 युग जेव्हा संपले स्वर्गाचे, म्हणजे सतयुग आणि त्रेता, त्याच्यानंतर जसं आपण सीडी उतरतो की नाही, हे स्टेप बाय स्टेप आत्म्याची डिग्री कमी होत गेली. म्हणजे ते 8 जन्म जन्म आणि सतयुगाचे नंतर- आणि नंतरचे 12, अच्छा, म्हणजे फार मोठा असे काळ 20 जातो. जन्म घेतल्यानंतर आत्म्याची शक्ती कमी कमी झाली. काही म्हणजे 24 कॅरेट जे सोनं आहे ते समजा आपण 18 कॅरेट पर्यंत आलं. अच्छा, अच्छा. तर मग नंतर काय झालं, आत्मा जी सत्वप्रधान होती, योगयुक्त होती, तर तिचे पॉवर कमी झाल्यामुळे मग शिवाशी कनेक्शन, त्यांची ती स्थिती तिथे संपली आणि मग ते शोध घेऊ लागले शक्तीचा स्रोत. पण त्यांना ते स्मृतीत होतं की आपला पिता सगळ्यांचा एक आहे, परमात्मा शिव. मग शिवाशी कनेक्शन जोडण्यासाठी परत त्यांनी शिव मंदिर स्थापन केले सगळ्यांनी. पहिलं मंदिर सोमनाथचं राजा विक्रमादित्याने बांधलं, जे हिरे माणिक लावून प्रचंड मोठं मंदिर, जे आपण आजही त्याची ख्याती किती आहे सोमनाथ. म्हणजे सोमनाथ म्हणजे सोमरस कोणी आपल्याला दिला ज्ञानाचा, हा तर ती स्मृती होती. म्हणून सगळ्याकडे शिवमंदिर स्थापन झाले. भक्ती, सुरुवातीची भक्ती जी होती, भारतातच काय, भारताच्या बाहेर देखील हो, शिव हो. मंदिरच आहे. म्हणजे सुरुवातीला पूजा एक शिवाचीच एक झाली का? शिवाची, एक, आणि असंच वाटतंय. हो, अव्याभिचारी भक्ती म्हटलं जातं तिला. एकाचीच भक्ती होती. अच्छा, अच्छा. पण मग नंतर काय झालं, अनेक मतं आले. मग देवी देवतांची भक्ती सुरू झाली, सगळ्या देव्यांची झाली, हनुमान गणेश आली, त्याच्यानेही समाधान झालं नाही. मग याने काय केलं, त्याने काय केलं, असं बघता बघता आपण 5 तत्वांची सुद्धा पूजा करायला लागलो. सूरज म्हणजे चंद्र, हे ग्रह सगळ्यांची करायला. कुठून शक्ती मिळेल अजून आपल्याला? आत्मा शोध सुरू होता. तो शोध सुरू होता. म्हणूनच हे होतं. आणि भक्तीनंतरचा तिसरा भाग, मग आता अजून आपल्याला काय करावं लागतं? या ईश्वराचं जेव्हा अवतरण होतं, आपण तर इतकं गुरफटलेलो आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये, मग तेव्हा हे सारं करण्यासाठी हे सगळं सोडावं लागेल ना, ते वैराग्य आणावं लागेल ना. हो, मग ही जी एकाची भक्ती सोडून आणि अनेकांची भक्तीत आपण जो गेलो आहे, आता परमात्म्याचा संदेशच आहे की तुम्ही देहसहित सगळे संबंध सोडा, वैराग्य धारण करा, मी आलेलो आहे तर माझ्यासोबत चलण्यासाठी तयार व्हा. भक्तीचा पार्ट आता संपलेला आहे. म्हणजे हेच आहे की सध्याचा जो समय आहे, आपण प्रेक्षकांनी निश्चित ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की हा ईश्वर अवतरणाचा समय आहे आणि ईश्वर आपल्याला सगळं काही वरदान स्वरूपामध्ये देणार आहे. म्हणूनच या संगम युगाचं इतकं महत्त्व आहे. आणि त्या युगामध्ये आपण ईश्वर प्राप्ती करून घेणं, त्याचं ज्ञान समजून घेणं, तो काही ज्या स्वर्गामध्ये आपल्याला नेऊ इच्छितो त्या स्वर्गाचा आपण एक वारसा हक्क घेणं हा आपला अधिकार आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी ही माहिती लवकरात लवकर करून घेऊया. आपल्या सर्वांचेच धन्यवाद आणि विशेषतः वैशालीताईंचे धन्यवाद. आपण या कार्यक्रमात आला आणि आम्हाला ही माहिती दिली. पुन्हा परत भेटूया. नमस्कार. नमस्कार.